हाय हॅलो, मी कांचन. मी आज तुम्हाला मी शिवलेल्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखवणार आहे. चला तर मग तुम्हाला मी ब्लाऊजचं कलेक्शन फ्रंटचा गळा, बॅकचा गळा, फ्रंट कसली साईड आहे, बॅक कसली साईड आहे, स्लीव्ज, हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे सगळे ब्लाऊज मी स्टिच केलेले आहे. तरी माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन कसं आहे आणि माझी स्टिचिंग कशी आहे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बघा तर हा फर्स्टवाला ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज बघा, याचा ना मी मटका गळा ठेवलेला आहे आणि अशा प्रकारची लेस लावून घेतलेली आहे. हा माझा ना प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघा. आणि मी फ्रंटला बी मी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली, कसा वाटतो ब्लाऊज? आणि या ब्लाऊजला मी खाली थोडीशी पट्टी लावलेली आहे आणि याची स्लीव्जला मी अशा प्रकारे स्लीव्ज केलेली आहे बघा. अशा प्रकारे ही स्लीव झालेली आहे बघा. या ब्लाऊजला मी असा लुक दिलेला आहे आणि याचे लटकन पण मी अशा प्रकारे करून घेतलेले आहे. तुम्हाला कसे वाटत आहेत काय नाही बघून घ्या. या प्रकारे हा फर्स्टवाला ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे, मटका गळा काढलेला आहे बघा. आता मी सेकंडवाला ब्लाऊज दाखवते बघा. हा ब्लाऊज मी ना चंद्रकोर आकाराची डिझाईन करून घेतलेली आहे. आजकाल चंद्रकोरच्या साड्या वगैरे भरपूर निघालेल्या आहेत. अशा प्रकारे मी हा चंद्रकोर आकाराची डिझाईन पॅच तयार करून त्याला मी लावलेला आहे. आणि याची स्लीव्ज मी आता सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे ना, ती वाली स्लीव्ज मी अटॅच केलेली आहे बघा. असा पफ येतो आणि एल्बो स्लीव्ज आहे, लॉंग स्लीव्ज आहे बघा. घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. हा पण माझा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. अशा प्रकारे मी समोरच्या साईडनं हा गळा करून घेतलेला आहे, त्याला पण लेस लावून घेतलेली आहे आणि याला अशा प्रकारचे मी लटकन बनवलेले आहेत बघा. एकदम छान दिसतो. हा घातल्यानंतर हा ब्लाऊज थर्डवाला आहे माझा, ग्रीन कलरचा ब्लाऊज. मी याला ना थोडासा बॉटनिक आहे, अशा प्रकारची डिझाईन केलेली आहे. फ्रंटला आणि बॅकला ना मी सेमच डिझाईन करून घेतलेली आहे बघा. तुम्हाला कसा वाटला? आणि मी याची स्लीव्ज ना मी असं प्लेटेड साईजची स्लीव्ज करून घेतलेली आहे बघा. या प्रकारची मी स्लीव्ज करून घेतलेली आहे. 3/4 स्लीव्ज आहे ही बघा. आता हा माझा बॉटनिक ब्लाऊज आहे. याला मी हँगिंग बनवलेलं आहे. हे मी हँगिंग घरातच बनवलेलं आहे बघा. कसा वाटतो हा ब्लाऊज? हा पण माझा प्रिन्स कट ब्लाऊज आहे. हा आहे माझा पिंक कलरचा ब्लाऊज बघा. याला ना मी अशा प्रकारचे डिझाईन करून घेतलेली आहे बघा. कशी वाटते? हे मी शॉर्ट स्लीव्ज करून घेतलेलं आहे याची. हा माझा कटोरी ब्लाऊज आहे बघा. याचे लटकन मी या प्रकारे करून घेतलेले आहे. हा माझा कटोरी ब्लाऊज आहे. नेक्स्ट आहे माझा ग्रीन कलरचा ब्लाऊज. तर सध्या या ब्लाऊजचा खूप ट्रेंड चालू आहे. फुगाबाई, बलून स्लीव्ज, परत हा बोची स्टाईल, हे आता खूप सध्या ट्रेंडमध्ये आहे. मी याला इथं मोती पण लावून घेतलेले आहे. व्ही गळा काढून घेतलेला आहे आणि असे मी हँगिंग पण तयार केलेली आहे बघा. तुम्हाला दिसत असेल. हा पण माझा प्रिन्स कट ब्लाऊज आहे बघा. घातल्यानंतर ना अशा प्रकारे हा एकदम सुंदर असा लुक देतो. आता नेक्स्ट आहे माझा पॅचवर्क ब्लाऊज. या ब्लाऊजची डिझाईन मी साडीचा कपडा काढून त्या साडीच्या कपड्याचं पॅच तयार करून घेतलेला आहे बघा. असं डबल पॅच तयार केला. हा पण पॅच तयार करून अशा प्रकारे याची पण मी शॉर्ट स्लीव्ज केलेली आहे. हा माझा कटोरी ब्लाऊज आहे बघा. या प्रकारे आपण हा ब्लाऊज स्टिच करून घेतलेला आहे. नेक्स्ट आहे माझा ग्रे कलरचा ब्लाऊज बघा. या ब्लाऊजला मी ह्या प्रकारची डिझाईन करून घेतलेली आहे बघा. तुम्हाला डिझाईन वगैरे कशी वाटली काय नाही मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि यातला ह्या पण मी साडीचा थोडा कपडा यूज केलेला आहे याला पण, या पॅचला पण. आणि हा पण माझा कटोरी ब्लाऊज आहे बघा. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यातला कोणता ब्लाऊज तुम्हाला आवडला ते पण सांगा. हा माझा पिंक कलरचा, याला काय नाही मी चौकोनी गळा केलेला आहे आणि त्याला मी लेस लावलेली आहे बघा. घातल्यानंतर ना खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज, एकदम भारी दिसतो. आणि याची मी एल्बो स्लीव्ज करून घेतलेली आहे सिंपलवाली. हा पण माझा कटोरी ब्लाऊज आहे. आता दुसरावाला ग्रीनवाला दाखवते. याचा पण मी पॅचवर्क करून घेतलेला आहे बघा. हा प्रकारचा पॅच तयार करून घेतलेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणता ब्लाऊज आवडला ते मला सांगा. म्हणजे त्याची कटिंग आणि स्टिचिंग जर दाखवायची असेल तरी मी तुम्हाला दाखवते. हा माझा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज होता, म्हणजे याला स्लीव्ज हे वगैरे सगळं रेडीमेड होतं, फक्त मी याला स्टिच केलेलं आहे बघा. कसा वाटला तो तुम्हाला. याला मी बॅकला हुक करून घेतलेला आहे आणि फ्रंटला पण असा लुक आहे. याची पण एल्बो स्लीव्ज आहे बघा. चला, कोणता ब्लाऊज तुम्हाला आवडला, कोणत्या ब्लाऊजचे तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. मी माझ्या चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्हाला शेअर करत जाईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन ब्लाऊजचे डिझाईन्स वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, कटिंग स्टिचिंग बी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरायचं नाही. चलो बाय.